आपण ही वेबसाईट तर आता बनवली. ठीक आहे. आपण काय करूया, बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत म्हणजे जे बाकीचे मॉडेल्स आहेत ते आपण ओझरचं फटाफट बघूया. जसं की आपण हा जो ए आय कॉलिंग एजंट आहे. ठीक आहे. त्यासाठी बनवलेला पार्ट आहे. तुम्ही पाहू शकता की तर ए आय ला ब्रेन द्यावं लागतं, मग ए आय एजंट तयार करावं. ए आय ब्रेन म्हणजे काय? जसं की आपण चॅट जीपीटीला इन्फॉर्मेशन विचारली तर त्याच्याकडे दुनियाभरची माहिती आहे, त्याच्या सगळ्या माहितीच्या आधारावर तो रिप्लाय देतो. पण तुमचा जो चॅटबॉट आहे, ती सगळी माहिती जर जगायला द्यायला लागला तर त्यासाठी आपल्याला खर्च करून त्याला माहिती द्यायचं होतं. म्हणून आपण काय केलेलं असतं की आपल्या बिझनेसची माहिती इथं स्टोअर करायची आणि तेवढ्या माहितीच्या आधारावरच तो काय करेल, आपला कम्युनिकेशन चालू ठेवेल. आता हे नेमकं करतं काय? जसं एखादी एन्क्वायरी आली, फॉर एक्झाम्पल आपण रेस्टॉरंटचंच एक्झाम्पल घेऊ. तिथं एखाद्याने एन्क्वायरी केली. फॉर एक्झाम्पल त्यांना ऑर्डर करायची आहे, टेबल बुक करायचं आहे. त्यासाठी त्याने काय केलं, कॉल केलाय. तर आपला स्टाफ तिथं काय करेल, कॉल अटेंड करेल. सर तुम्ही किती वाजता येणार, काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी विचारेल ना. आणि मग त्याची बुकिंग कन्फर्म करेल आणि टेबल रिझर्व करेल. आता या जागी काय होईल, त्याने कॉल केला आपल्या नंबरला, तर या एआय कडे तो कॉल जाईल आणि एआय त्याचं काय करेल, कम्युनिकेशन करेल, त्याचं टेबल बुक करेल, रिझर्व करेल, आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करेल आणि कस्टमरला आणि त्या टेबलचं मॅनेजमेंट बघणाऱ्या आपल्या स्टाफला दोघांना नोटिफाय करेल की या माणसाचं या टायमिंगला हे हे टेबल बुक झालेले आहे. तर ते कसं होईल ते आपण चला पाहूया. जसं की तुम्ही पाहू शकता, आपण प्रॉम्प्ट ह्या चॅट जीपीटी करून घेतला होता. त्यालाच आता माहिती काय दिली मी, याच वेबसाईटसाठी किंवा याच ऑर्गनायझेशनसाठी, याच हॉटेलसाठी मी एक कॉलिंग एजंट बनवलेला आहे एआयचा. त्याच्यात इन्फॉर्मेशन ब्रेन माहिती म्हणून जी पाहिजे ती बनवून दे. त्यासाठी मी एक मराठीत त्याला प्रॉम्प्ट टाकला आणि आता काय आहे की तो प्रॉम्प्ट बनवून देतोय. मी प्रॉम्प्टच्या अगेन्स्ट ए आय कॉलिंग एजंटसाठी जे लागणारं ब्रेनचं इन्फॉर्मेशन आहे ते सगळं हा तयार करतोय. ही माहिती फक्त घ्यायची, ही फक्त डेमॉन्स्ट्रेशन आहे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, त्यात माहिती भरून ठेवायची आहे. त्यानं खूप काही कॉपी पेस्ट करण्याचे ऑप्शन्स दिले. मग आता मी त्याला काय म्हणतो की हे सगळं एकत्र कॉपी पेस्ट वाला दे. ओके बघा, त्यानं आता ती सगळी माहिती एकाच कॉपी ऑप्शन मध्ये बनवली. मला तसं का पाहिजे होतं, कारण तिथं आपल्याला वेगवेगळे टाकत बसण्यात काय मजा नाही. टाकता येतात पण आपण. ओके. मी ही माहिती तर कॉपी केली. आता मी जातो आपल्या एआयच्या वेबसाईटला. इथं काय करेन, आता ब्रेनला माहिती द्यायची आहे. मी ब्रेन तयार करतो. ही इन्फो रेस्टो कॉल इन्फो म्हणून मला नाव देतो. आणि डिस्क्रिप्शन कॉलिंग फॉर फॉर बुकिंग. ओके. याला काय एखादा अवतार आपण ब्रेनच असू दे. ठीक आहे. क्रिएट म्हटलं, त्या क्रिएट केलं तर यात ब्रेन हा रिकामाच आहे. ठीक आहे. त्यात आता काय करायचं आपल्याला, नॉलेज ऍड करायचं. मेमरीमध्ये काय टाकायचं, की मी सगळं कॉपी केलेलं मी इथे टाकलं. FAQs म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स, काही फाईल तुम्हाला अपलोड करायची असेल तर तुम्ही इथं करू शकता. पाहिजे ती तुम्ही इथं करू शकता. प्रायव्हेटच्या जागी हे काय नेहमी पब्लिक ठेवा, जेणेकरून ते एजंट कॉलिंगला वापरेल. ही सगळी त्यात माहिती आपण भरली, तिथून कॉपी केलेलीच माहिती आहे. ठीक आहे. आता आपण काय करायला लागेल, एजंट तयार करावं लागेल. ब्रेन झाला, आता एजंट तयार करावं लागेल. एजंटला मी क्रिएट केलं. क्रिएट एजंटला गेलो, नाव दिलं ह्याला, समजा याला नाव दिलं राजेश. ओके. राजेश त्याचं नाव आहे. डिस्क्रिप्शन बुकिंग एजंट. बुकिंग एजंट
ओके. इंडस्ट्री आणि रोल त्याचा काय असणार, इंडस्ट्री आपली कुठली आहे, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल. ओके. रोल काय, रिझर्वेशन बुकिंग एजंट आहे तो. ठीक आहे. मग त्यानंतर काय करेल, व्हॉइस कॉल कुठला कोणाचा कनेक्ट करायचा, तुम्हाला इथं वेगवेगळे आवाजेस आहेत, मी त्यातले एक आवाज चूज करतो. हम्म, तर राजेश नाव दिले म्हटल्यानंतर आपण त्याला मेल करूया. ठीक आहे. ठीक आहे. नाव आपलं ते राहिलं. त्यानंतर Hello, this is a sample of how my voice sounds. I can help you with your business needs. ठीक आहे, हाच आवाज असू दे आपल्याला, काय हरकत नाही. ठीक आहे. हे फिमेल आहे, हे पण फिमेल आहे, हे मेल आहे. चरण हे जरा हिंदीच्या स्टाईल मध्ये आहे का आपण बघूया, म्हणजे मजा येईल. Hello, this is a sample of how my voice sounds. I can help you with your business needs. बरं, चला याला सिलेक्ट करू. ठीक आहे. मग त्यानंतर एजंट मेल आहे, त्याला इन्फो जो आपण बनवलेला आहे त्याचा ऍक्सेस इथं दिला, सिलेक्ट केला तर त्याच्या आधारे तो बोलेल. ठीक आहे. आपण नेक्स्ट करूया. त्यानंतर शॉर्ट आन्सर द्यायचा आहे त्यानं, लॉंग व्हॉइस नाही. ठीक आहे. प्रोफेशनल, बिझनेस, कॅज्युअल असायला पाहिजे. ठीक आहे. खाली डिस्कशन. आता हे प्रायमरी गोल, पर्सनॅलिटी, इन्स्ट्रक्शन, हे सगळं आपल्याला माहित नाही. आपण काय करूया की सरळ ते काय करूया, कॉपी करू इथं चॅट जीपीटीला म्हणू, बाबा हे मला हे पण पाहिजे. तिथनं कॉपी केलं, इथं मी पेस्ट केलं सरळ. ठीक आहे. हा बनवून देईल आपल्याला सगळं. बरं. प्रायमरी गोल त्यानं बनवले, इथं कॉपी करा, प्रायमरी गोलला पेस्ट करा, पर्सनॅलिटीला कॉपी करा. सॉरी, सगळंच कॉपी झालं तिथं. ठीक आहे. प्रायमरी गोल हा कॉपी केला मी इथून, हा इथं झाला पेस्ट. पर्सनॅलिटी हा झाला कॉपी, इथे झाला पेस्ट. इन्स्ट्रक्शन बघा, इन डिटेल इन्स्ट्रक्शन त्यांनी बनवून गेलेले आहेत, कॉपी केला, पेस्ट. त्यानंतर कन्व्हर्जन साठी कॉपी केला, पेस्ट, आणि याला म्हटलं क्रिएट. हा झाला तयार. लक्षात आलं का बघा. आणि हा आता आपल्याला वापरायचा आहे कसा, चॅटला आपण कनेक्ट केलं, चॅटमध्ये मी म्हटलो हाय, तो हा कसा रिप्लाय देईल बघूया. आपण जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरची माहिती, नमस्कार सर मॅडम, सात्विक प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात, तुम्हाला कशी मदत करू. मला बुकिंग करायचे आहे. बघा, टाईप केल्यानंतर तो त्याला रिप्लाय देतोय. खूप छान. तुम्हाला बुकिंगसाठी काही डिटेल द्या लागतील, कृपया तुमचे नाव, मोबाईल नंबर, बुकिंगचा तारीख, समय आणि लोकांची संख्या सांगावा. माझं नाव नितीन. ओके. धन्यवाद नितीन, कृपया तुमचा मोबाईल नंबर सांगा. ओके. नाव पण सांगितलं, मोबाईल नंबर सांगितलं त्याला. बरोबर नितीन, कृपया बुकिंगसाठी तारीख पाहिजे, 25 तारीख, 25 मार्च. ओके. त्यांना बरं 250 मार्च केलं मी, त्याला समजलं 25 मार्च, ते तितकं हुशार आहे. ओके. टाइम असणार आहे 5 PM. थँक्यू नितीन. आता कृपया लोकांची संख्या सांगा. 10 लोक असणार आहे. ठीक आहे. धन्यवाद नितीन. नितीन आता बघा, त्याने कन्फर्मेशन मेसेज दिला. नाव नितीन, मोबाईल नंबर हा आहे तुमचा, तारीख 25 मार्च आहे, समय तुमचा 5 PM आहे, लोकांची संख्या 10 आहे. आता मी अवेलेबिलिटी चेक करतो, थोडी वेळ द्या प्लीज. चेकिंग अवेलेबिलिटी. आता 5 PM ला टेबल नाही आहे, तुम्हाला दुसरा समय चालू शकतो का, उदाहरणार्थ 6 PM. ओके करा. ओके. ओके. त्यानं कन्फर्म केलं. छान. आणि आता मोबाईल टेबल बुकिंग कन्फर्म करूया. लोकांची संख्या 10, सगळं त्यानं घेतलं. तुमची बुकिंग कन्फर्म केली आहे.
मी व्हॉट्सअपवर कन्फर्मेशन पाठवतो, काही दुसरी मदत हवी आहे का? हे त्याने काय केलं, टेबल बुकिंगसाठी आपल्याला मदत केली चॅटमध्ये. त्याच एजंटला जर आपण कॉल केला तर कसं होईल? नमस्ते नितीन पाटील सर. मी राजेश बोलतो. मी तुमची काय मदत करू शकतो? सर मला आहे ना बुकिंग करायचं होतं टेबल, त्यासाठी कॉल केलेला. बरं सर. टेबल बुकिंग करायचे आहे तुम्हाला? कोणाला भेटायचे आहे आणि किती लोक आहात तुम्ही? मला आहे ना जेवणासाठी टेबल बुक करायचं होतं, मला कोणाला भेटायचं नाहीये. हो, सॉरी सर. जेवणासाठी बुकिंग करायचे आहे. कोणत्या तारखेला आणि किती वाजता येऊ शकता तुम्ही? मला 28 तारखेला संध्याकाळची अवेलेबल टायमिंग काय आहे तुमच्याकडं? बरं, 28 तारखेला संध्याकाळच्या बुकिंगसाठी मी चेक करतो. ऍक्च्युली आमचे डिनर टायमिंग 7:30 पासून असतो. ते कन्व्हिनियंट आहे तुम्हाला? चालेल की 7:30 सुद्धा चालेल. किती लोक असणार आहेत तुम्ही? आम्ही 6 लोक असणार आहे. ठीक आहे. 28 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता 6 लोकांसाठी मी टेबल बुक करतो तुमचा. अजून काही मदत हवी आहे तुम्हाला? नाही, मला काय मदत नाही. कन्फर्मेशन कसं होणार? कन्फर्मेशन तुम्हाला मेसेजद्वारे मिळून जाईल बरं का. तुमचा नंबर बरोबर आहे ना? हा, मी मगाशी फॉर्म भरताना जो दिलेला तोच नंबर आहे. ठीक आहे. मी कन्फर्मेशन पाठवतो तुम्हाला. अजून काही हेल्प करू शकतो मी? टेबल बुकिंगसाठी काय, रिझर्वेशनसाठी काय पेमेंट करावं लागतं का? नाही हो, रिझर्वेशनसाठी काही पेमेंट लागत नाही. फ्री आहे ते. ओके, म्हणजे माझी टेबल कन्फर्म आहे ना 7:30 वाजता? हो सर, तुमची बुकिंग कन्फर्म झाली आहे. आम्ही तुमची वाट पाहू. काही अजून बदल करायचा आहे? नाही नाही, बदल काय करायचं नाही. थँक्यू. थँक्यू सर. सात्विक प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये तुमचे स्वागत आहे. भेटूया. बघा, या पद्धतीने तो कॉलिंग करतो आणि आपलं चॅट पण करतो, हे दोन्ही पण रिप्लाय देतो. आता ह्याच गोष्टी आपल्याला कनेक्ट करायच्या असतात आपल्या पर्सनल व्हॉट्सअपला. हा जो चॅट आहे हा फक्त आपल्या व्हॉट्सअपला कनेक्ट करायचा असतो, आणि हा जो कॉल आहे आपण जो ऑनलाईन बुकिंगसाठी नंबर घेणार त्याला कनेक्ट करायचा असतो. दॅट्स इट. एवढं केलं की आपलं काम झालेलं आहे.